काल कोणीतरी सांगितलं काँग्रेसवाल्यांनी की 2100 रुपये कधी करणार आहेत। काल एक आमच्या मुंबईला शिवाजी पार्कला सभा झाली, 2100 रुपये कधी करणार आहेत। पण जी लोक 1500 रुपये मिळणार नाहीत हे सांगत होते ते आज विचारायला लागलेत की 2100 रुपये कधी करणार। मी मंत्रिमंडळातला एक मंत्री म्हणून सांगतो की 2100 रुपये देण्याच्या संदर्भामध्ये देखील आमचा अभ्यास सुरू आहे। ज्यावेळी योग्य वेळ येईल त्यावेळी माझ्या या महिला भगिनींना तो देखील निर्णय घेऊन आम्ही दाखवू। त्याच्यामुळे कुठच्याही गैरसमजाला आपण हजारोंच्या संख्येने इथं आहे। ज्या ज्या ठिकाणी माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रचाराला जातो तिथं पुरुषांपेक्षा दुप्पट संख्येनं महिला भगिनी उपस्थित असतात। याचं एकच कारण आहे, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असताना तुमच्यासाठी जी योजना आणली त्या योजनेचं नाव मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। त्याचा फायदा होतो की नाही आपल्याला? आपल्या संस्कृतीमध्ये आपण वर्षातनं एकदाच भाऊबीज करायचो। आपला भाऊ वर्षातनं एकदाच भाऊबीजेला आल्यानंतर तो ओवाळणी द्यायचा। परंतु माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी सख्या भावापेक्षा जास्त प्रेम तुमच्यावर केलं आणि वर्षातनं 12 वेळा भाऊबीज करण्याचा निर्णय म्हणजे 12 वेळा भाऊबीज देण्याचा निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला। आणि म्हणूनच या महाराष्ट्रातल्या 2,40,00,000 महिला भगिनी या स्वतःच्या पायावर आता उभं राहण्याचा प्रयत्न करतात। काल कोणीतरी सांगितलं काँग्रेसवाल्यांनी की 2100 रुपये कधी करणार आहेत। काल एक आमच्या मुंबईला शिवाजी पार्कला सभा झाली, 2100 रुपये कधी करणार आहेत। पण जी लोक 1500 रुपये मिळणार नाहीत हे सांगत होते ते आज विचारायला लागलेत की 2100 रुपये कधी करणार। मी मंत्रिमंडळातला एक मंत्री म्हणून सांगतो की 2100 रुपये देण्याच्या संदर्भामध्ये देखील आमचा अभ्यास सुरू आहे। ज्यावेळी योग्य वेळ येईल त्यावेळी माझ्या या महिला भगिनींना तो देखील निर्णय घेऊन आम्ही दाखवू। त्याच्यामुळे कुठच्याही गैरसमजाला एकनाथ शिंदे साहेबांनी जे तुमच्यासाठी केलेलं आहे त्याची पोचपावती म्हणून 15 तारखेला आपण सगळ्यांनी मिळून मतदान केलं पाहिजे। सगळ्यांनी बाहेर पडलं पाहिजे आणि सगळ्यांनी बाहेर पडून धन्यवाद देण्यासाठी नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची अशी बातमी आलेली आहे। ती आनंदाची बातमी म्हणजे आता लवकरच लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये दर महिन्याला 2100 रुपये जमा होणार। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की आता सध्या दर महिन्याला प्रत्येक लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये दर महिन्याला 1500 रुपये जमा होतात। परंतु आता सर्व लाडक्या बहिणींना आशा लागलेली आहे, ती आशा म्हणजे 2100 रुपये कधी मिळणार। तर लाडक्या बहिणींनो, या 2100 संदर्भात अत्यंत मोठी अपडेट मी तुमच्यासमोर घेऊन आलेला आहे। तर लाडक्या बहिणींनो, ती अपडेट नेमकी काय आहे हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून असेच आणखी नवनवीन व्हिडिओ हे आपल्या समोर येतील। तर लाडक्या बहिणींनो, आपल्या राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी एक मोठी घोषणा केलेली आहे। त्यांनी घोषणा काय केली ते आता आपण पाहूया। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या पात्र लाभार्थ्यांना दर महिन्याला 1500 रुपये देतात व लवकरच आम्ही आता 2100 रुपये देणार, असं आपल्या राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी मोठी घोषणा केली आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, आता काळजी करायची गरज नाही। आता लवकर तुम्हाला 1500 ऐवजी 2100 रुपये महिना मिळणार। तर हे 2100 रुपये नेमके कधीपर्यंत मिळणार हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी सविस्तर सांगितलेलंच आहे। आणि लाडक्या बहिणींनो, अगदी प्रूफ सहित माहिती मी ही तुमच्या समोर घेऊन आलेली आहे। तुम्ही या व्हिडिओमध्ये उदय सामंत यांचे भाषण तुम्ही ऐकू शकता आणि त्याच्यानंतर 2100 रुपये नेमके कधी मिळणार हे तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता। तर लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांना सुद्धा या योजनेची माहिती कळेल की नेमके 2100 रुपये हे लाडकी बहीण योजनेच्या खात्यामध्ये नेमके कधी जमा होणार। तर लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ जर का आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।